हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आहे रविवार. तर रविवार असतो तेव्हा नेहमी आम्ही असं बाहेर वगैरे जात असतो, शनिवार, रविवार आला की. पण माहीत नाही अशा वातावरणामध्ये अजिबात कुठे जायची इच्छा होत नाहीये, की कुठं जावं फिरायला असं. आणि छान थंड वातावरण असल्यामुळे ना सकाळी-सकाळी जाग पण येत नाही. सोमवार ते रोहिणीची शाळा असते, तर त्यामुळं सकाळी लवकर उठावंच लागतं. तर शनिवार, रविवार जर सुट्टी आली, तर मग असं वाटतं की कशाला उठायचं सकाळी आणि बाहेर फिरायला वगैरे जायचं. तर म्हणून ना पण तरी पण ना मी सकाळी आज उठले. आमचं असं प्लॅनिंग होतं की जावं बाहेर कुठेतरी, डॅम वगैरे होता, तर तिथं जायचं असं प्लॅनिंग होता आमचा. मी उठले, तयारी वगैरे केली. सगळ्यांची तयारी वगैरे झाली होती, फ्रेश वगैरे झाली आणि चहा वगैरे करून चहा पीत होतो, की जेणेकरून चहा पिऊन बाहेर जावं. पण झालं असं की सकाळी आता न्यूज येतेच आणि न्यूज बघितलं की मग असं वाटतं की अरे बापरे! अशा घटना ज्या घडतायत बाहेर, तर अशा घटनांमुळे बाहेर न गेलेलंच बरं. असं एक मनामध्ये आलं आमच्या. आमचा असा प्लॅनिंग होता की तिकडं गेलं की तिकडंच बाहेर छान जेवायचं, फिरायचं आणि मग घरी यायचं. पण जी आता पुणे, मुंबईची जी न्यूज आलेली होती की रस्त्यावर बऱ्याच 12-13 ज्या गाड्या आहेत त्या अ, चिपल्या गेल्या म्हणजे ठोकल्या गेल्या. ट्रक खाली काहीतरी झालं तिथे. ते सगळी न्यूज जी होती ती सकाळी आम्ही बसून बघत होतो आणि ते बघता-बघता असं झालं की आपापली जर जात असतील रस्त्याने आणि अचानक असं काहीतरी घडलं, तर कोणाची चुकी त्यामध्ये? तर त्या माणसांना कसं, त्यांना तर काही माहीत नसेल, की आपल्यासोबत ही घटना घडणार आहे आणि त्यांच्यासोबत ते घडलं. तर त्या गाड्यांची अवस्था बघून इतकं वाईट वाटत होतं, इतकं की कसं तरीच अंगाला असे काटे आले, की माहीत नाही त्या न्यूजमध्ये असं त्यांनी दाखवलं नाही, की किती जखमी की काय झालं. पण गाड्यांची अवस्था बघून वाटलंच, की काही ना काही मोठंच झालंय. तर हे असं बघून ना एक मनामध्ये माझ्या तरी फार अशी भीती आली आणि मग मी ठरवलं, की नको, मी यांना म्हटली, "नकोच जायला, असं वातावरणात तर अजिबात नको." कारण आता डॅमवर पण काही म्हणजे हे पण नाहीये, की आपण तिथं गेलोय छान आणि पाणी वगैरे काही येणार नाही. आता भीती असते प्रत्येक ठिकाणी जाण्याची, ही जी आहे, ती भीती आहे. कुठून घाटात नाही गेलं तर सांगता येत नाही कधी काय होईल असं. तर त्यामुळे मग मी असं मनामध्ये एक माझ्या भीती निर्माण झाली आणि मी त्यांना म्हटली, की "नकोच जायला, मी घरीच छान जेवण बनवते आणि आपण घरीच जेवू." त्यांची इच्छा होती बाहेर, पण मग मला नको वाटलं. ती न्यूज बघितली आणि मला नकोच वाटलं, की नकोच जायला बाहेर. आणि मग मी असंच ज्या होत्या त्याच तयारीमध्ये मी स्वयंपाक करायला घेतला. तर म्हटलं चला आज बाहेर नाही तर घरी छान अशी वरणभट्टी वगैरे बनवू आणि छान वरणभट्टीचा बेत केला होता. तर डाळ जी होती ती लावली होती. बट्ट्या पण माझ्या पीठ मळून झालं होतं आणि वाफवायला ठेवत होते. तर भाजी जी होती ना, वांगे नव्हते, कारण आदल्याच दिवशी डाळ वांगे जे आहेत ते झालेले होते. तर मग म्हटलं 2 दिवसापूर्वी, तर मग मी म्हटलं वांगे नाहीयेत आणि वांगे आणले बी तर नकोच म्हटलं आता. एक दिवस भरीत झालं, एक दिवस अ, डाळ वांगे झालं, तर आता वांगे नको म्हणून कांद्याची पात होती माझ्याकडं आदल्या दिवशी. तर ती जास्तीची झाली होती माझ्याकडून, तर तीच शिल्लक होती म्हणून मग मी डाळ वांग सॉरी, भाजी काही केली नव्हती. जी माझ्याकडं कांद्याची भाजी होती ना, मी तीच राहू दिली, की जेणेकरून भाजी वगैरे काही नको. वरण-बट्टी, भात असं करते आणि आमच्याकडं मोस्टली वरण-बट्टी असली ना, तर भाजी नसली तरी चालते. तर त्याबरोबर फक्त ती तोंडाला लावायला म्हणजे तोंडी लावायला अशी म्हणूनच वांग्याची भाजी असते. तर मी फक्त वरण-बट्टी आणि भात लावला होता, कारण रोहिणीला आवडतो. पण त्याने पण बट्टीच खाल्ली कारण त्याला आवडली होती आणि त्याने येता-जाता वाफवलेली होती ना, त्याला ती जास्त आवडली आणि तो वाफवलेली बट्टीच येता-जाता, येता-जाता त्याचं खाणं सुरू होतं. आणि सुट्टीच्या दिवशीच असा काही स्वयंपाक होतो. नाहीतर सोमवार ते शुक्रवार जे असतं भाजी-पोळी आपली होत असते आणि वरण-बट्टी आज नाही झाली तर मग ती पुढच्या रविवारावर जाते. आणि माझ्या मिस्टरांना फार आवडते म्हणून मग मी ठरवलं, की आज वरण-बट्टी करावं. काही बाहेर वगैरे जायचं नाही, काही बाहेरचं खायचं नाही. तर
इथं आता मी स्वयंपाक करून घेते. मिस्टर असे पण बाहेर गेलेले होते. त्यांना गाडी वगैरे वॉश करून घ्यायची होती आणि रोनित आपापलं खेळत होता. तर मग स्वयंपाक वगैरे आणि बाकीची कामं जी होती ती सकाळीच म्हणजे नव्हतीच. उठल्या-उठल्या तर घरं झाडून वगैरे झालेलीच होती आणि कपडे जी होती ती सध्या मी आता 2 दिवसापासून ना मशीनला लावते. कारण असं की माझ्या बोटाला जे लागलंय ना ते पण मला आता जरा पेन होतंय. जसं-जसं ते नेल्स पुढं नख जे आहे ते पुढं वाढतंय तसं-तसं ते पेन होतंय. म्हणून मग मी आता सध्या 2 दिवसापासून तरी मशीनला लावते. फक्त रोनीचे जे शाळेचे कपडे असतात तेच मला फक्त हाताने वॉश करून घ्यावे लागतात. कारण ते मशीनला पॉसिबलच नाहीये की ते क्लीन होतील असं. तर आता चला मी स्वयंपाक वगैरे करून घेते. स्वयंपाक झालं, जेवण झालं आणि वाजले होते संध्याकाळचे 4 वाजले होते आणि आज आम्ही खरं तर मिस्टरांना जायचं होतं बाहेर. मागच्या शनिवार, रविवार पण आम्ही कुठंच गेलो नव्हतो आणि पूर्ण आम्ही घरातच पूर्ण वेळ घालवला होता. आणि आज पण ना सकाळी आम्ही जेवण वगैरे केलं, पिक्चर वगैरे लावला. नंतर ना लाफ्टर शेफ वगैरे आहे, तर ते बघत होतो. कॉमेडी असतं त्यामुळे छान असा दिवस जातो आणि मजा वाटते असं बघायला. तर तेच बघण्यात आमचा असं पूर्ण दिवस गेला. पण रोनीचं असं होतं, की त्याला मी आता फ्रेंडसोबत जाऊ देत नव्हती खेळायला. त्याने जे असा खेळून आला होता तो मातीमधून. मग मी तेव्हापासून त्याला सांगितलं, की अजिबात जायचं नाही खेळायला. तर मग त्याचं जरा बंद होतं. गेला नव्हता खेळायला. तर मग त्याला घरात बोर होत होतं. तर मग त्याचं सुरू होतं कुठेतरी चला, नाहीतर तो काय म्हणायचा ना, आम्ही म्हणायचो शनिवार, रविवार, की आपण बाहेर जाऊया आणि तो म्हणायचा, की मला अजिबात जायचं नाहीये. कारण त्याला त्याच्या फ्रेंड्स बरोबर खेळायचं असायचं. पण आज त्याला जाऊ दिलं नाही म्हणून त्याला आज स्वतःला बाहेर जायचं होतं. पण आम्हाला म्हणजे माझी इच्छा नव्हती बाहेर कुठं जायची. अजिबात इच्छा नव्हती. पण रोनीचं होतं म्हणून म्हटलं चला जाऊया. मग चहा वगैरे केला रोनीतनं पण त्याचा चहा, दूध वगैरे पिला आणि आम्ही निघालो. आणि खूप अशी भयंकर आमच्या सोसायटीच्या इथे तरी खूप अशी हवा इतकी चालते, खूप हवा होती. आणि वातावरण जे होतं ना फार असं गार वातावरण होतं. पण आता कुठं जायचं हा मोठा प्रश्न होता, की डॅम वगैरे असं बाहेर कुठं जायचं नाही. मी तर म्हटलं गड वगैरे पण नाही जायचं. मला अजिबात म्हटलं नकोच आता जायला. जाऊ तर आपण हिवाळ्यात जाऊया, पण आता पावसाळ्यात तरी कुठं जायचं नाही. म्हणून मग आम्ही ठरवलं, की मॉलला जाऊया. मॉल असा आहे, की तिथं ना निवांत छान फिरता वगैरे येतं, बसता येतं. आणि मला ना तिथं नुसतं नाही जरी काही घ्यायचं तरी मी ते शॉपिंग वगैरे असं कपडे वगैरे बघण्यात पण मला फार छान असं वाटतं. कोणते नवीन ड्रेस आलेत, काय आलंय असं बघायला पण मला फार आनंद असतो माझा तरी त्यामध्ये. तर म्हटलं कुठे नाही जाण्यापेक्षा आपण मॉलला जाऊया आणि तिथं निवांत बसूया. तिथे काही हे नाहीये, टेन्शन नसतं. बिंदास बसू शकतो आणि आपल्याला काही फारसं लागत पण नाही तिथे मॉलला. तर म्हटलं चला जाऊया तिथे. मग आम्ही मॉलला आलो होतो आणि मॉलला आल्यानंतर रविवार आहे म्हटल्यावर गर्दी तर भयंकर राहणार. रस्त्यावर ट्रॅफिक ही तेवढीच होती आणि पार्किंगला ना अजिबात जागा मिळत नव्हती आम्हाला. आम्ही जवळ-जवळ 2-3 टर्न मारल्यावर आम्हाला जागा मिळाली. आणि मग तिथं आम्ही शोधत होतो, की पार्किंगला कुठं जागा मिळते आणि बघितलं तर सगळीकडे गाड्या फुल भरलेल्या होत्या. तर आम्ही मॉलला आलेलो होतो आणि हा मॉल आहे अमेनॉरा मॉल, जो की खूप मोठा आहे. याची 2 बाजू आहेत. ईस्ट, वेस्ट अशा 2 साइड आहेत आणि इथे फिरता-फिरता ना इतका वॉक होतो आणि इतका मी म्हणते व्यायामच होईल. जे काही आपण खाऊन आलोय ना, ते आरामात जिरून जाईल इथे. तर आम्ही याच्या ईस्ट साइडला आलेलो होतो. तर आम्ही आधी मॉलला खूप यायचो. रोनित लहान होता ना, तर त्याला घेऊन फिरणं शक्य व्हायचं नाही कुठेच. तर आम्ही ना नेहमी मॉलला यायचो आणि तिथं ना हां, आलं ग्राउंड पण लक्षात. आहे. ईस्ट आणि वेस्टच्या मध्ये जे आहे ना, तिथे असं गवत वगैरे असायचं. आत्ता पण आहे तिथे, पण पाणी असतं आणि काही ना काही स्टॉल तिथे लावलेले असतात. पण आधी ना तिथे मोकळं होतं. त्यावर आम्ही तिथं रोनीतला नेहमी घेऊन असं बसायचो आणि रोनी तिथं खेळायचा लहान असताना. आणि हे स्मार्ट बाजार आहे ना, तर इथं आधी बिग बाजार होतं आणि ते बिग बाजारचे कपडेही खूप छान असायचे. मी नेहमी ना बाकी कुठंच नाही घ्यायचे, बिग बाजारलाच यायचे कपडे घ्यायला. किराणा मालापेक्षा ना तिथले कपडे जे क्वालिटी जी असायची ना, ती खूप छान असायची. रोनीचे शर्ट वगैरे अजूनपर्यंत रोनीकडे जे शर्ट आहेत, जे की मी ते आधी घेतलेले होते, तर
क्वालिटी कपडा वगैरे एकदम छान. पण आता ते चेंज झालंय आणि तिथं स्मार्ट बाजार आलाय. तर आता स्मार्ट बाजार आल्यानंतर आम्ही तिथं कधीच गेलो नाही आणि आल्या-आल्या ना वरती ना Zudio होतं. तर Zudio फिरणार नाही असं तर काय होणार नाही म्हणून मग रोनीतला मी म्हटलं, "चल आपण Zudio जाऊ." मिस्टरांना बोलली मी. तर त्यांचं कसं असतं ना घ्यायचं असो या न घ्यायचं असो, त्यांना ते शॉपिंग करताना फिरायला अजिबात आवडत नाही. टी-शर्ट मी डॉगी आहे. डॉगी म्हणून टी-शर्ट आवडला त्याला. तो मला सांगतोय की घे. नाही, मला टी-शर्ट नाही घ्यायचं. तुला तर काही पण आवडतं. तुम्ही इथे बसायला आले का? आम्ही तिथं फिरतो आणि तुम्ही इथं बसून येत. हा, आणि मी Zudio जोपर्यंत फिरत होती ना, मिस्टर निवांत असे बसून होते मस्त एका ठिकाणी आणि मी बोलले त्यांना. तर मग नंतर मग ते म्हटले, की "कपडे घेण्यापेक्षा आपण छान असं राउंड वगैरे मारून येऊ, बघून येऊ." बऱ्याच दिवसांनी आम्ही जे आहे मॉलला आलेलो होतो. नाहीतर आम्ही ना आधी सतत यायचो, पण आता ना बऱ्याच दिवसांनी आम्ही मॉलला आलो होतो. बरेच दिवस झाले आलेलोच नव्हतो आणि रोनीला इथे छान असंच मजा येत होती खेळायला. आणि हा बघा खूप मोठा असा मॉल आहे. आ? रोनीची आवडती प्लेस आलेली आहे है ना. हां, आम्हाला मॉलला फक्त एवढ्यासाठी जायचं असतं की इथं येऊन खेळायचं असतं. किती, अर्धा का 1 तासच आहे? 1 तासच असतं ना दरवेळेस. हाफ ॲन अवर. जा की. जा जा. मॉलला आलोय आणि गेम झोनमध्ये इथं येणार नाही असं होणारच नाही. आम्ही जेव्हा जेव्हा मॉलमध्ये आलोय तेव्हा रोनी तिथे नक्कीच खेळतो. त्याला इथे माहित नाही कितीदा तरी आला असेल, पण त्याला इथं खेळायला भरपूर आवडतं. आणि ठीक आहे, आम्ही पण फार जास्त ही करत नाही. अर्धा तासासाठी मग त्याला तिथं खेळू देतो. छान त्याची एनर्जी पण तिथं हे होते आणि मजा पण येते त्याला खेळताना. चढ हळूहळू चढ. हा, व्हेरी गुड. हा 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 हा. ये. बस अजून जा ओढ. काय
रोनीची मजा आहे. तो छान असा खेळतोय. पण आम्हाला असंच बसून राहावं लागतंय इकडं आणि असं आहे की तो आम्हाला बाहेर पण बसू देत नाही. बाहेरच्या साईडला पण बसायला आहे, पण त्याचं म्हणणं असतं की माझ्या समोरच इथं बसा आणि माझी गंमत बघत असा. तर असं आहे आणि मी असं म्हणते की आम्ही बाहेर फिरतो वगैरे, पण त्याला तसंही चालत नाही. तर असो आणि इथं चढण्याचा प्रयत्न करतोय तो, पण त्याला भीती वाटते. तो उंचावर अजिबात जात नाही. त्याला भीती वाटते फार. तर तो हे जे ब्लॉक्स आहेत ना, ते ठेवून वर चढण्याचा प्रयत्न करत होता. पण ते पण त्याला चढता येत नव्हतं. मग मीच त्याला म्हटलं, की "मी तुला दाखवते कसं करायचं ते, चढ." पण तो थोडाफार वर चढला आणि नंतर मग लगेच नाही म्हटला. त्याला भीतीच वाटते. माहीत नाही काय पकडलं तरी असं वाटतं त्याला, की मी पडणार आहे. झालं खेळून मजा आली कसं काय हा छोटी बस काय बिल होते काय बिल होते मॉलमध्ये फिरून झालं होतं आणि खेळून पण झालं होतं आणि त्यानंतर इथं स्टॉल लागलेले असतात एमनोरेच्या मध्येच. तिथं छोटे छोटे स्टॉल जे आहेत कपड्यांचे, टी शर्ट वगैरे असे खाण्यापिण्याचे असे स्टॉल होते. तर इथं खेळणी पण होती. तर रोनितला दिसला आणि रोनित लगेच तिथं गेला. खरं तर त्याने मागितलं नाही. तो म्हटला मम्मी मी बघू का? मग म्हटलं बघ. बघितलं तर मग छान असं तिथं छोटे छोटे ना स्टॅच्यू सारखं होतं, जे की गाडीमध्ये लावल्यावर ते हलतात ना तसलं. पण तो काही म्हटला नाही की हवं आहे. तो फक्त बघत होता. पण मिस्टरांना वाटलं की काहीतरी घ्यावं म्हणून मग आम्ही त्याला तो हातावरचा बेल्ट जो होता तो त्याला घेऊन दिला. मिस्टरांनीच त्याला घेऊन दिला की तो काही बोलला नाही तर मग घेऊन देऊ. तर त्यानंतर ना म्हटलं आलोच आहे मॉलला आणि इथं स्मार्ट बाजार पण आहे. तर म्हटलं भाजी किंवा जे फरसाण वगैरे लागत असतं कोकोनट वाटर तर चोकोज वगैरे म्हटलं घेऊन जाऊया. तर मग स्मार्ट बाजारला गेलो आणि तिथून मग 2-4 गोष्टी ज्या होत्या त्या घेतल्या आणि हे जे होतं कोकोनट वॉटर होतं तिथे. तर पाण्याची बाटली तर आम्ही तर काय आणलेली नव्हती आणि तहान पण लागलेली होती. तर आम्ही तिथून ते कोकोनट वॉटर घेतलं. माहीत नाही खरंच कोकोनट वॉटर आहे की फ्लेवर वगैरे दिलाय, पण पिल्यावर ना सेम जसं कोकोनट वॉटर लागतं तसंच सेम लागत होतं आणि छान वाटलं ते पिऊन. त्यानंतर ना आम्ही बॅग वगैरे काही घेतली नव्हती त्यांच्याकडून आणि हातात सगळं सामान घेऊन आम्ही गाडीकडं गेलो होतो आणि बाहेर आल्यावर ना कोल्ड कॉफी पिली, कारण आम्ही मॉलमध्ये काहीही खाल्लं पिल्लं नव्हतं. फूड कोर्टला आम्ही गेलो नव्हतो. खालच्या खाली आम्ही फिरून आलो होतो, त्यामुळे तिथे काही खाल्लं नाही. तिथे गेलो असतो तर मग रोनीतनं बर्गर वगैरे पिझ्झा वगैरे असलंच काहीतरी मागितलं असतं. तर आणि घरी आम्ही निघताना जेवण वगैरे आमचं बऱ्यापैकी झालं होतं. वरणबट्टी होती म्हणून फुल होतो. तर मग रोनीतनं कोल्ड कॉफी मागितली. तर म्हटलं चला बाहेर जाऊनच कोल्ड कॉफी पिऊ काय आणि कोल्ड कॉफी पिऊन झाली. घरी आलो आणि चोकोच्या मागे एक गेम होता. गेम म्हणजे काहीतरी बॉक्स होता त्याला. तर लगेच रोनीतनं ते ओपन केलं आणि खेळायला सुरुवात केली. त्यासाठीच त्याने ते चोकोज तेवढ्यासाठीच घेतले होते. असो, तर आजचा दिवस जो आहे तो असा गेलेला आहे आमचा आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.